श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीचा संबंध जगज्जन्य दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. दुनियेत स्त्री जात किंवा मादा ही देवीचा अंश आहे. नवरात्रीत 2 ते 10 वर्षाच्या वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. या मुलींना साक्षात देवीचं रूप मानलं जातं. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांच्या पायांची पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची देखील प्रथा आहे. मग आपण जर घरामध्ये कन्यापूजन केले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते. तसेच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळत असतो, कारण की कन्येच्या रूपामध्ये माता लक्ष्मी हे आपल्याला घरामध्ये प्रवेश करते अशी मान्यता आहे. मग आपण कन्यापूजन कधी करावे, तसेच कोणत्या वेळेत करावे, कन्यापूजनाला आपण कन्येला कोणती वस्तू भेट म्हणून द्यायची आहे, तसेच आपल्या कन्यांसोबत एक वस्तू द्यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. तसेच कन्यापूजन कसे साजरे करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. साधारणतः नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कन्यापूजन केले तरी पण चालते, पण शक्यतो महाअष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन करावे. यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरपासून दुपारी 12:31 सुरू होईल, तर ऑक्टोबर रात्री 12:06 असणार आहे. उदय तिथीनुसार शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गाष्टमी साजरी होणार आहे. त्याच दिवशी कन्यापूजन करण्यात येणार आहे आणि कन्यापूजाच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. या योगामध्ये जर आपण काही कामे केली, काही सेवा केल्या तर त्या खूप फलदायी ठरत असतात. यावेळी सुकर्म योग, रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. मग कन्यापूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तर कन्यापूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4:41 ते 5:30 असतो. या दिवशी सकाळी महागौरी आणि माता सिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा आणि दिवसभर सुकर्म योग आहे. मात्र सकाळी 6:20 ते 10:41 ही वेळ पूजेसाठी शुभ आहे. राहुकाळ सकाळी 10:41 ते 12:08 असणार आहे. मग या वेळेमध्ये आपल्याला कन्यापूजन करायचे नाही. बाकी कोणत्याही वेळेत अगदी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील कन्यापूजन केलं तरी पण चालेल. मग आता कन्यापूजनासाठी कोणत्या कुमारिका बोलवायच्या, तर ज्या कुमारिकांची मासिक पाळी अजून आलेली नाही तर अशा कुमारिकांना कन्यापूजनासाठी बोलवायचं आहे. या कुमारिका देवीच्या स्वरूपामध्ये मानल्या जातात. तर 2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हीच पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्याने विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या दुर्गादेवीच्या रूपात असते. ही शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. तर तुम्ही 2 ते 10 वर्षाच्या मुलींना कन्यापूजनासाठी आमंत्रित करू शकता. आता कन्यापूजनाला आपल्याला घरामध्ये कुमारिका आल्यानंतर त्या प्रथम घरामध्ये आल्यावरती आपल्याला त्यांचे पाय हे स्वच्छ धुवायचे आहेत. मग ताटामध्ये तुम्ही त्याचे पाय हे धुवू शकता. तर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्ही त्या मुलींचे पाय धुवायचे आहेत. आता कन्यापूजनासाठी आपल्याला भरपूर कन्या मिळत नाहीत, तर तुम्हाला जेवढ्या कन्या उपलब्ध होतील ते, मग 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, जेवढ्या पण कन्या उपलब्ध होतील त्यांचे आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. तर मुलींचं पाय आपण स्वच्छ धुवायचे आहेत आणि आता त्यानंतर स्वच्छ पुसायचे आहेत. एक कापड घ्यायचं आहे. कापडाने तुम्ही हे पाय स्वच्छ पुसायचे आहेत. काही ठिकाणी अगदी महिला त्यांच्या पदराने देखील त्या मुलींचे पाय पुसतात, कारण की साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते.
आणि कन्या या साक्षात माता दुर्गेच्या रूपामध्येच असतात. तर आता पाय स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवामध्ये गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि कुंकवाने मुलींच्या पायावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आता मुली भरपूर ठिकाणी गेलेल्या असतात, मग अशा वेळेस मुलींच्या अगोदर पाय स्वच्छ धुवायचे असतात आणि पुसायचे आणि जे काही अगोदर स्वस्तिक आहे ते तुम्ही स्वच्छ धुवून काढू शकता आणि त्यानंतर तुम्ही परत स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही फक्त कुंकवाचा एक टिका मुलींच्या पायावरती लावला तरी पण चालेल. त्यानंतर त्या कुमारिकांना आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांच्या डोक्यावरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. तसेच त्यांच्या डोक्यावरती आपल्याला लाल रंगाची चुनरी देखील टाकायची आहे किंवा तुम्ही रुमाल देखील टाकू शकता. मुलींना आपण ओवाळायचं आहे आणि ओवाळताना आपण स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मुलींना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तर आता मुलींना आपण भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आणि मग भेटवस्तूमध्ये तुम्ही कोणतीही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता, पण शक्यतो तरी मुलींना स्टेशनरी संबंधी किंवा मेकअप संबंधी तुम्ही भेटवस्तू म्हणून द्यावी. कारण की मुली या लहान असतात आणि त्यांना जरा अशा वस्तू दिल्या तर त्या खूप आनंदी होतात. मग तुम्ही नेल पेंट देऊ शकता किंवा मेकअपची किट देऊ शकता, गळ्यातला नेकलेस देऊ शकता, ज्या पण मेकअप संबंधी काही वस्तू आहेत त्या तुम्ही देऊ शकता किंवा स्टेशनरी संबंधी मुलींना वस्तू दिल्या तरी पण चालेल. आता मुलींना आपण ज्या काही वस्तू देत आहोत त्यामध्ये जर तुम्ही रुमाल देणार असाल तर रुमाल हा लाल रंगाचा असावा किंवा पिवळ्या रंगाचा असावा. या आपण मुलींना चुकूनही द्यायचा नाही आहे. तर या वस्तू दिल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू द्यायची आहे ती म्हणजे नारळ. नारळाला खूप महत्त्व आहे. नारळ आपल्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर करत असते. नारळाला श्रीफळ देखील म्हटले जाते. असे मानले गेले आहे की जेव्हा विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा ते आपल्यासोबत या 3 वस्तू लक्ष्मीनारायणाचे वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो. श्रीफळ महादेवाला अतिप्रिय आहे. नारळात बनलेले 3 डोळ्यांना महादेवांच्या त्रिनेत्राच्या रूपात बघितले जाते. आता आपण प्रत्येक कुमारिकेचा एक नारळ द्यायचा आहे आणि नारळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि 1 रुपयाचं नाणं त्या नारळावरती ठेवायचं आहे. त्या मुलींना सांगायचं आहे की हे 1 रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या देवारामध्ये ठेवू शकता आणि हा नारळ तुम्ही फोडून खाल्ला तरी पण चालेल. आपण जर कुमारिकांना नारळ दिला तर आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात. त्यासोबतच आपल्या घरामध्ये देखील सुख, शांती आणि समृद्धी येत असते. म्हणूनच कुमारिकांना आपण नारळ भेटवस्तू म्हणून द्यायची आहे. त्यानंतर कुमारिकांना आपण ओवाळायचं देखील आहे आणि कुमारिकांचे आपण दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेताना अगदी आपण त्यांच्या पायावरती डोकं टेकवायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. घरातील सर्व व्यक्ती आपण दर्शन घ्यायला सांगावं. आणि आता मुलींसाठी आपण नैवेद्य कोणता बनवावा तर या कुमारिकांसाठी आपण हरभरा, पुरी, हलवा, खीर हा नैवेद्य बनवू शकता. या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. आता हा नैवेद्य जर मुलींनी पूर्णपणे खाल्ला नाही तर हा नैवेद्य आपल्याला कुठेही टाकून द्यायचा नाही. कचऱ्यात असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी टाकायचा नाही. तर हा नैवेद्य तुम्ही गोमातेला खायला द्यायचा आहे किंवा तुम्ही स्वतः खाल्ला तरी पण चालेल, पण हा नैवेद्य कुठेही वाया जाता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता कुमारिकांचं जेवण झाल्यानंतर परत तुम्ही त्यांचं दर्शन घ्यायचं आणि आता कन्यापूजन करत असताना तुमच्या घरातील जर मुलगी असेल कन्यापूजनासाठी तर तिचं देखील आपण कन्यापूजन करावं आणि तिला दिलेलं रुपयाचं नाणं आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.